नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 याचा पार्ट 2 कव्हर केला होता. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961चा पार्ट 1 कव्हर केला होता. तर आता याच्यामध्ये राहिलेला पार्ट जो आहे पार्ट 3 मध्ये आपण चॅप्टर 3 हे पूर्ण कव्हर करू. आता त्याच्यामध्ये आर्टिकल 23 मध्ये अथॉरिटीज दिलेला आहे. इन ऍडिशन टू द गव्हर्नमेंट देअर शॅल बी द फॉलोइंग अथॉरिटीज. मग ते द नॅशनल काउन्सिल असू द्या, द सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिल असू द्या, स्टेट काउन्सिल असू द्या किंवा स्टेट अप्रेंटिसशिप काउन्सिल असू द्या, ऑल इंडिया काउन्सिल, रिजनल बोर्ड असू द्या. म्हणजे जे काय जे रिजनल बोर्ड कोणते आहेत, जे रजिस्टर अंडर द सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860. नंतर द बोर्ड ऑफ ऑर स्टेट काउन्सिल ऑफ द टेक्निकल एज्युकेशन, सेंट्रल अप्रेंटिसशिप ऍडवायझर आणि स्टेट अप्रेंटिसशिप ऍडवायझर, हे सगळे म्हणजेच काय अथॉरिटीज झालेले आहेत. आता हे काय पाठ करत बसायचं गरज नाही. फक्त आपल्याला 23 मध्ये अथॉरिटीज आहे तर हे एक ओव्हरऑल नजर फिरून घ्यायची त्याच्यावर. लगेच आपल्याला ऑप्शन म्हणजे समजून जाते की बाबा यातलं कोणतं ऑप्शन आहे. नंतर आर्टिकल 24 मध्ये बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ द काउन्सिल म्हणजे काउन्सिलची स्थापना करू दे, म्हणजे स्थापना करणे. म्हणजे कोणती सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिल असेल किंवा स्टेट अप्रेंटिसशिप काउन्सिल असेल. आता द सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिल मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? चेअरमॅन, एक चेअरमॅन असेल आणि एक अँड वाईस चेअरमॅन असेल. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द एम्प्लॉय म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते एम्प्लॉयचे रिप्रेझेंटेटिव्ह असू द्या त्याच्यामध्ये. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. नंतर एक्सपर्ट इन द इंडस्ट्री, लेबर, टेक्निकल एज्युकेशन, रिप्रेझेंटेड फ्रॉम द AICT रिजनल बोर्ड्स. द सेंट्रल गव्हर्नमेंट इन्क्लूड्स नंबर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाइड्स नंबर ऑफ मेंबर्स, टर्म, टेनर, ड्युरेशन, हे सगळं कोण करणार आहे? तर सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे. वर्किंग प्रोसिजर सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे. आता हे जे असते आपण बघा की सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिल मध्ये बघितलं, सेम वे स्टेट अप्रेंटिसशिप काउन्सिल असेल, फक्त AICTच्या जागी तिथं काय येईल? स्टेटमध्ये MSBT येईल. म्हणजे हा जो काय हे इथं दिसते बघा, हे राऊंड केला AICT दिसते ना, तिथं फक्त इथं स्टेट जे अप्रेंटिसशिप काउन्सिल आहे तिथं काय राहणार? MSBT राहणार. बाकी सगळं सेम राहणार आहे. नंतर आर्टिकल 25 मध्ये वॅकन्सीज नॉट टू बी इनव्हॅलिडेड ऍक्ट्स अँड प्रोसिडिंग, याच्यामध्ये असं सांगितलं की ऍक्ट्स अँड डिसिजन ऑफ द अप्रेंटिसशिप काउन्सिल रिमेन व्हॅलिड इवन इफ देर इज अ वॅकन्सीज ऑर डिफेक्ट्स इन देअर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे बाबा वॅकन्सीज असल्या म्हणजे त्या याच्यामध्ये काउन्सिलच्या याच्यामध्ये, तर बाबा त्याचे ऍक्ट्स किंवा त्याचे निर्णय हे रद्द होणार नाहीत. म्हणजे वॅकन्सी आहे किंवा काहीतरी कॉन्स्टिट्यूशन फॉर्म करण्यात डिपेंड्स आहे, या कारणावरून त्याच्या कृती किंवा त्याचे निर्णय हे इनव्हॅलिड होणार नाहीत असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कलम 26 मध्ये आर्टिकल 26, अप्रेंटिसशिप ऍडवायझर अपॉइंटेड ऑफ सेंट्रल अप्रेंटिसशिप ऍडवायझर अँड स्टेट अप्रेंटिसशिप ऍडवायझर थ्रू द ऑफिशियल गॅझेट नोटिफिकेशन. एक ऑफिशियल गॅझेट नोटिफिकेशन निघाल आणि त्याच्यामध्ये ते सगळं सांगण्यात येईल. सेंट्रल अप्रेंटिसशिप ऍडवायझर ऑल्सो ऍक्ट ॲज अ Secretary of Central Apprenticeship Council, same way. State Apprenticeship Advisor also acts as a Secretary of the State Apprenticeship Council. म्हणजे तो सेंट्रल जो आहे सेंट्रल अप्रेंटिसशिप ऍडवायझर, तोच कोण सेक्रेटरी कशाचा? म्हणून सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिलचा तो सेक्रेटरी असेल. आणि स्टेट अप्रेंटिसशिप ऍडवायझर हा कशाचा असेल? तर सेक्रेटरी हा स्टेट अप्रेंटिसशिप काउन्सिलचा तो सेक्रेटरी असेल. आर्टिकल 27 मध्ये काय सांगितलं? अपॉइंटमेंट ऑफ द डेप्युटी अँड असिस्टंट अप्रेंटिसशिप ऍडवायझर. मेन अप्रेंटिसशिप ऍडवायझर 26 मध्ये आहे. नंतर काय डेप्युटी आणि असिस्टंट अप्रेंटिसशिप ऍडवायझर हे 27 मध्ये आहे. नंतर 28 मध्ये काय सांगितलं? आर्टिकल 28, अप्रेंटिसशिप ऍडवायझर टू बी अ पब्लिक सर्वंट. म्हणजे हा अप्रेंटिसशिप ऍडवायझर हा पब्लिक सेवक असेल. आणि तो कशामध्ये सांगितलं? ऑल अप्रेंटिसशिप ऍडवायझर आर द ट्रीटेड ॲज अ पब्लिक सर्व्हिस अंडर द सेक्शन 21 ऑफ इंडियन पेनल कोड 1860. 1860च्या कलम 21 नुसार हे सगळे लोक पब्लिक सेवक आहेत असं कन्सिडर करण्यात येईल. त्या आर्टिकल 28 मध्ये सांगितलं. आता त्याच्यामध्ये बघा पब्लिक सेवक मध्ये कोण कोण असतील? अप्रेंटिसशिप ऍडवायझर आले, ऍडिशनल ऍडवायझर असेल, जॉईंट ऑर्डर ऍडवायझर असेल, रिजनल ऍडवायझर असू द्या, डेप्युटी ऍडवायझर असू द्या, असिस्टंट ऍडवायझर, हे सगळे लोक पब्लिक सेवक हे समजण्यात येतील. आर्टिकल 29 मध्ये पॉवर ऑफ द एंट्री, इन्स्पेक्शन, एक्सेट्रा.
Under this provision, the Central Apprenticeship Advisor or any authorized officer not below the rank of Assistant Apprenticeship Advisor. हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. असे प्रश्न फार येतात एमपीएससी मध्ये. म्हणजे त्याचा रँक असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझरच्या खालचा नसावा, त्यालाच तो अधिकार आहे. हॅज अ पॉवर टू एंटर, इन्स्पेक्ट, एक्झामिन टू इन्शुअर द कंप्लायन्स विथ द अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. म्हणजे काय करायचं आहे की मिनिमम तो असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझरचा लेवलचा अधिकारी हा काय करू शकते, इन्स्पेक्शन करू शकते कुठेही आपण कंपनीमध्ये जाऊन. अप्रेंटिसशिप ऍक्टचं 1961च्या जे प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन होते का नाही ते हे सगळं चेक करू शकते. पण त्याच्यासाठी काय अट आहे की तो मिनिमम रँक त्याचा किती असला पाहिजे, असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर. हे थोडंसं लक्षात ठेवायचा, हा महत्वाचा वर्ड आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकते. नंतर आर्टिकल 30 मध्ये सांगितलं की offers and penalties. This section explains the penalties for the employer who do not follow the apprenticeship rule, especially regarding the requirement of number of apprenticeship. हे कोणासाठी पेनाल्टीज आहे, एम्प्लॉयर साठी, ज्याने ते काही अप्रेंटिसशिप रूल जर फॉलो नाही केले. आणि स्पेसिफिकली काय कोणत्या रूल बद्दल बोलत आहे की जे अप्रेंटिसशिप आहे त्याची अपॉइंटमेंट किंवा त्याचं जे काय वॅकन्सी आहे ते जर भरल्या नाही तर त्यासाठी हा रूल आहे. स्टेप 1 मध्ये सांगितलं, इफ एन एम्प्लॉयर डज नॉट एंगेज द रिक्वायर्ड नंबर ऑफ अप्रेंटिसशिप shall be given 1 month notice in the writing by the authorized applicant. एका महिन्याची त्याला पहिले लेखी नोटीस देण्यात येणार आहे. जर ते बी ऐकलं नाही त्यानं तर मग काय करणार, इफ द एम्प्लॉयर डज नॉट रिस्पॉन्ड विदिन 1 मंथ, म्हणजे एका महिन्याच्या आत त्यानं जर ऐकलं नाही तर देन एम्प्लॉयर मस्ट पे द RS 500 रुपये अप्रेंटिसशिप पर मंथ. प्रत्येक अप्रेंटिसशिप माग 500 रुपये त्याला भरणार आहे. आणि हे किती, पहिल्या 3 महिन्यासाठी तो भरेल, जर नोटीस पाठवून जरी ऐकला नाही. आता हे दुसरी स्टेप त्यांना ऐकली नाही तर मग काय होणार, स्टेप 3, RS 1,000 रुपये पर अप्रेंटिसशिप पर मंथ आफ्टर 3 मंथ. आता 3 महिन्यापर्यंत त्याला किती, 500 रुपये भरायचे होते. आता तरी ऐकलं नाही तर मग काय करण्याचं आहे की त्याला प्रत्येक अप्रेंटिसशिप माग 1,000 रुपये भरायचे आहे. कुठपर्यंत, धिस विल कंटिन्यू अंटिल द व्हॅकन्सीज आर फिल. जोपर्यंत तो व्हॅकन्सीज अप्रेंटिसशिपच्या भरत नाही तोपर्यंत त्याला 1,000 रुपये पर अप्रेंटिसशिप हा फाईन कंटिन्यू असणार आहे. नंतर आर्टिकल 31 मध्ये पेनाल्टी वेअर नो स्पेसिफिक पेनाल्टी इज प्रोव्हाइडेड. जर समजा जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये पेनाल्टी सांगितले होते 30 मध्ये, तर आता काहीच जर स्पेसिफिक नसेल पेनाल्टी सांगितली तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, धिस सेक्शन अप्लाइज व्हेन द समवन व्हायोलेट द ऍक्ट बट नो स्पेसिफिक पनिशमेंट मेन्शन लाईक इन सेक्शन 30. सेक्शन 30 मध्ये ज्या काही पनिशमेंट मेन्शन केल्या तशा जर नसतील तरी पनिशमेंट असतील. कशा फाईन विल बी मिनिमम RS 1,000 अँड मॅक्झिमम 3,000. 1,000 ते 3,000 रुपयापर्यंत फाईन याच्यामध्ये असणार आहे. नंतर कलम 32 मध्ये ऑफर्स बाय द कंपनी, कंपन्यांनी केलेले गुन्हे. तर काय ते, इफ द कंपनी कमिट्स अन ऑफर्स देन द बोथ आर कन्सिडर गिल्टी. द कंपनी अँड एव्हरी पर्सन वॉज इन द चार्ज ऑफ बिझनेस. म्हणजे जेवढे जेवढे लोक, नुसतं कंपनीच नाही तर त्या गुन्ह्यामध्ये जेवढे लोक काही समावेश असतील त्या सगळ्या हे गुन्हेगार समजण्यात येतील. हे असं कलम 32 मध्ये सांगितण्यात आलेलं आहे. आर्टिकल 33 कॉग्निझन्स ऑफ द ऑफर्स. म्हणजे काय झालं की त्याची दखल घ्यावीच लागते. दखल कोणत्या, जे सिरियस क्राईम असतील त्याची दखल घेणं हे कलम 33 मध्ये सांगितलेलं आहे. नंतर कलम 34 मध्ये काय सांगितलं, डेलिगेशन ऑफ द पॉवर. This section explains how the government can transfer its power to the another authorities or the officer. म्हणजे काय, डेलिगेशन ऑफ द पॉवर म्हणजे काय, दुसऱ्यांना अधिकार बहाल बहाल करणे. पण ते कोण ठरवणार, तर गव्हर्नमेंट ठरवणार. नंतर कलम 35 मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ द रेफरन्स म्हणजेच काय, क्लासिफाईज हाऊ टू इंटरप्रेट द टर्म अप्रेंटिसशिप काउन्सिल अँड अप्रेंटिसशिप ॲडवायझर. ते कशी आहे हे करायचे इंटरप्रेट ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कलम 36 महत्वाचा आहे, प्रोटेक्शन ऑफ द ऍक्शन इन गुड फेथ. म्हणजे एखाद्यानं ऍक्शन इन गुड फेथ जर केली तर त्याला प्रोटेक्शन असेल. म्हणजे नाहीतर चोर सोडून संन्यासाला फाशी, तसं व्हायला नको म्हणून सद्भावनेनं केलेल्या कृतीस संरक्षण हे कलम 36 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 37 मध्ये काय सांगितलं, पॉवर टू मेक द रूल. हे शासनाचा नियम बनवण्याचा अधिकार हे कलम 37 मध्ये सांगितलं. कलम 38 मध्ये रिपील म्हणजे रद्द झालेला आहे. कोणता कायदा, रिपील द ऍक्ट 1964. कारण की जो आपला 1961 ऍक्ट हा अंमलबजावणी झाल्यामुळे आता 1964 या कायद्याची गरज राहिलेली नाही. आता तो कायदा रद्द झालेला आहे असं कलम 38 मध्ये सांगितलं. होप करतो बऱ्याच गोष्टी कळल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.